हाय हॅलो फ्रेंड्स, उषा's रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रुचकर आणि स्वादिष्ट अशी मसाला भेंडी। मसाला भेंडीची भाजी ही एकदम झटपट होते। ही तुम्ही डब्यासाठी देखील देऊ शकता, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। मसाला भेंडीसाठी मी घेतले आहे इथे अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे आणि बघा तुम्ही इतक्या 1.25 इंच आकाराच्या मी कट करून देखील घेतलेले आहेत। तुम्ही देखील अशाच मोठ्या कट करून घ्या। जर तुम्हाला छोटी कट करायची असेल ते देखील तुम्ही करू शकता। भेंडीची भाजी बुळबुळीत होते, त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चमच तेल टाकलं आणि मस्त क्रिस्पी फ्राय करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने फ्राय केल्यानंतर याचा बुळबुळीतपणा निघून जातो। 2 ते 3 मिनिटं मी इथे फ्राय करून घेतले आणि तुम्ही बघू शकता ह्याचा बुळबुळीतपणा पूर्ण निघून गेलेला आहे। आता एका प्लेटमध्ये सर्व भेंडी आपण काढून घेऊ। एकदम छान अशी क्रिस्पी भेंडी आपली भाजून झालेली आहे। आता पहा, मिक्सर जार मध्ये मी ते 2 मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 स्पून बडीशेप, 1 स्पून जिरा आणि 1 कांदा त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सर जार मध्ये एकदम जाडसर वाटून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता मी ते जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता इथे पहा, आपण इथे कढई घेतली आणि कढईमध्ये 2 मोठे चम्मच इतकं तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 चम्मच इतकं जिरं टाकले। जिरं एकदम छान फुलल्यानंतर 10 ते 12 कढीपत्ता टाकले। कढीपत्ता छान असा तडतडल्यानंतर त्यामध्ये मी 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। तो देखील एकदम ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ। आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपण या तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊ। नंतर त्यामध्ये आपण घेणार आहोत 1 टोमॅटोची प्युरी। ती मी मिक्सर जारमध्ये 1 टोमॅटो छान असं वाटून घेतलं आणि तो देखील ह्या तेलामध्ये छान परतवून घेतलं। आता इथे 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण लावून घेऊ, जेणेकरून हे मसाले छान शिजले जातील। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही आता पाहू शकता टोमॅटोची प्युरी आणि वाटण एकदम एकजीव झालेला आहे। भेंडी मसाला स्वादिष्ट होण्यासाठी आपण इथे काही मसाले घेऊ। त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद आणि गरम मसाला 1 चम्मच आणि 2 चिमूटभर हिंग। आता हे सर्व मसाले आपण ह्या तेलामध्ये छान असे एकजीव करून घेऊ। इथे मी थोडंसं पाणी घेते, जेणेकरून आपले मसाले खाली लागले नाही पाहिजे। इथे पहा, आता आपण जी भेंडी फ्राय करून घेतली होती ते आपण या ग्रेव्हीमध्ये आता सर्व टाकून छान अशी मिक्स करून घेऊ। यामध्ये तुम्ही आमचूर पावडर देखील घेऊ शकता। आता घेऊया चवीनुसार मीठ। ते मी 1 चम्मच मीठ घेतलेला आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। नंतर आपण झाकण लावून घेऊ, जेणेकरून हा सर्व मसाला भेंडीमध्ये छान असा मुरला पाहिजे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढून आपण पाहूया तर तुम्ही बघू शकता छान अशी मसाला भेंडी आपली तयार झालेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपली ही भेंडी कुठेही गुळगुळीत किंवा चिपचिपीत झालेली दिसत नाहीये। एकदम सुट्टी ही मसाला भेंडी तयार झालेली आहे। एकदम झटपट ही मसाला भेंडी तयार होते। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि तयार झाली आहे आपली मसाला भेंडी। तुम्ही ही भेंडी शाळेच्या डब्यासाठी देखील देऊ शकता, कारण खूपच टेस्टी अशी मसाला भेंडी होते। तर ही भेंडी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी उषा's रेसिपी अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।